तुम्ही पण व्हायरल रील बघून जर एअर फ्रायर मध्ये राईस किंवा पुलाव बनवण्याचा टाइमपास करणार असाल ना तर आत्ताच थांबा. मी सांगते तुम्हाला का ते. एलपीजी क्रायसिसमुळे मला पण या रील सतत येत होत्या आणि नेमका माझा गॅस संपला. मग मी बोलली बाहेरून आणण्यापेक्षा आपण पण हा पुलाव ट्राय करून बघूया. तर सर्वात पहिले मी वेजीसला थोडेसे मसाले लावून एअर फ्रायर मध्ये 10 मिनिटांसाठी ठेवले. इथपर्यंत मी कॉन्फिडंट होती आणि वेजीस पण छान झाल्या होत्या. तरी पण व्हिडिओजला पूर्ण फॉलो न करता मी तांदूळ 2 तास भिजवून घेतला. मग त्यामध्ये वेजीस, बिर्याणी मसाला, मीठ, तूप टाकून वरून गरम पाणी टाकलं कारण एअर फ्रायरला थोडीशी मदत व्हावी. मग झाकण लावून भांड 200 डिग्री सेल्सिअसवर 15 मिनिटांसाठी ठेवलं. पण भाताला अजिबात काहीच झालं नव्हतं. मग परत याच्यात पाणी टाकलं आणि विदाऊट झाकण ठेवलं. तरी पण भात तसाच्या तसाच होता. विदाऊट झाकण मी 2 वेळा ट्राय केलं म्हणजे इथपर्यंत माझा पाऊण तास फुकट गेला होता. मग मी ठरवलं ट्रे मध्ये डिरेक्ट टाकते, अजून थोडंसं पाणी टाकते आणि परत 15 मिनिट ठेवते. यानंतर भात थोडा शिजला होता म्हणून मी त्याला हलवून परत 15 मिनिटं ठेवलं. त्यानंतर मला असं वाटलं की तो शिजलाय, पण तो वरून वरून शिजलेला, आतून थोडा कच्चाच होता. तुम्ही एअर फ्रायर मध्ये सगळं बनवू शकता, पण परफेक्ट तांदूळ शिजण्यासाठी चूल किंवा गॅसच लागेल. सो हा टाइमपास अजिबात करू नका.